पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सलाम. उपासना या नवीन कार्यक्रमाच्या भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण बी पेरणाऱ्यांचा दृष्टांत ऐकला आणि देवाच्या वचनाला वेगवेगळ्या प्रकारच्या हृदयांची प्रतिक्रिया कशी असते हे पाहिले. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की येशू दृष्टांतामध्ये का बोलतो आणि त्यामागील गूढ काय आहे. तो आपल्या शिष्यांना दृष्टांताचा अर्थ स्पष्ट करतो आणि सांगतो की जे मनाने खुले आहेत त्यांनाच सत्य समजते. त्यानंतर येशू पेरणी करणाऱ्या मोहरीचे दाणे आणि खमीर यासारखे दृष्टांत सांगतो. या दृष्टांतांमधून देवाच्या राज्याचे स्वरूप, त्याची वाढ आणि त्याचा प्रभाव कसा असतो हे आपल्याला समजते. या भागातून आपण शिकणार आहोत की देवाचे राज्य लहान सुरुवातीपासून कसे मोठे होते आणि आपल्या जीवनात त्याचा प्रभाव कसा दिसून येतो. तर चला आजच्या वचनाच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण पुढे जात असताना अध्याय 13 याच्या 10व्या वचनापासून ते 33व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. यावेळेस आपण 13वा अध्याय आणि 10वं वचन वाचत आहोत. मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता? एखाद्याने असे म्हटले आहे की दृष्टांत ही एक अशी ऐहिक कथा असते जिचा अर्थ मात्र स्वर्गीय असतो. ही एक उत्तम व्याख्या आहे. परंतु पॅराबल हा शब्द ग्रीक भाषेतील पॅराबोल या शब्दावरून आला आहे. या शब्दावरूनच आपल्याला इंग्रजीतील बॉल म्हणजे चेंडू हा शब्द मिळाला आहे. एखाद्या वस्तूचे मोजमाप करण्यासाठी तुम्ही तिच्या बाजूला काहीतरी खाली ठेवता. उदाहरणार्थ एखाद्या टेबलाचे मोजमाप करण्यासाठी त्याच्या बाजूला मोजपट्टी ठेवण्यासारखेच हे आहे. ती मोजपट्टी म्हणजे एक दृष्टांतच होय. ती मोजमाप करण्याच्या उद्देशानेच तिथे ठेवली जाते. आपल्या प्रभूने स्वर्गीय सत्याचे मोजमाप करण्यासाठीच हे दृष्टांत सांगितले, जेणेकरून तो ते सत्य आपल्यासमोर मांडू शकेल. आता प्रश्न आहे की त्याने असे का केले, आणि याच्यासाठी आपण वाचूया 11वं वचन. त्याने त्यांना उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हाला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. ज्याला खरोखरच देवाचे वचन आणि सत्य जाणून घ्यायची इच्छा असते तो ते नक्की समजू शकतो. पण जे लोक जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा आपले मन बंद ठेवतात त्यांना ते कधीच समजत नाही. त्यामुळे देवाचे वचन समजण्यासाठी मनापासून ऐकण्याची आणि जाणून घेण्याची तीव्र इच्छा असणे आवश्यक आहे. जाऊया आपण पुढं. 12वं वचन. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. जर तुम्हाला सत्याचा थोडासा भाग माहीत असेल आणि तुम्हाला त्याविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर प्रभू त्यात नक्कीच भर घालेल. जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचेच नसेल तर तुम्हाला ते कधीच मिळणार नाही. याची काळजी प्रभू स्वतः घेईल. लक्षात घ्या, ज्याला देवाचे वचन ऐकायचे आहे त्याच्यासाठी प्रभू कधीच आपला दरवाजा बंद करत नाही. दृष्टांताच्या भाषेत बोलण्यामागे हेच कारण आहे हे त्याने अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे. ज्यांना देवाचे वचन ऐकायचे नाही त्यांना या दृष्टांतांचा अर्थ कधीच समजणार नाही. प्रभूने आपले दृष्टांत सांगताना दैनंदिन आणि सर्वांना परिचित अशा साध्या गोष्टींचा उपयोग केला. लोकांना आधीपासून माहीत असलेल्या आणि दिसणाऱ्या उदाहरणांद्वारे त्यांनी मोठी आध्यात्मिक सत्ये सोप्या पद्धतीने समजावून दिली. पेरणाऱ्याच्या दृष्टांतातून स्वर्गाच्या राज्याची एक स्थिती दिसते, जिथे देव लोकांना आपल्या नावाने बोलावतो आणि त्याचे शासन प्रगट होते. आज देव आपले कार्य मंडळीद्वारे पूर्ण करीत आहे. त्यामुळे ख्रिस्ताच्या तारणाच्या ज्ञानाकडे लोकांना नेण्याच्या या प्रक्रियेमुळे आजही स्वर्गाच्या राज्याची स्थिती अनुभवता येते. आता आपण निधनाचा दृष्टांत याबद्दल पाहू. वाचूया आपण 24वं वचन.
त्याने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. या दृष्टांतात आपला प्रभू पेरणाऱ्याच्या दृष्टांतात जिथे थांबला होता तिथूनच पुढे सुरुवात करतो. त्याने आपल्याला सांगितले आहे की पेरलेल्या बियांपैकी केवळ 1/4 बीज चांगल्या जमिनीत पडले. उरलेल्या 3/4 बियांपासून काहीच निष्पन्न झाले नाही, कारण ज्या लोकांनी वचन ऐकले त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. देवाचे वचन ऐकणाऱ्या सर्व लोकांपैकी खूपच कमी लोक खऱ्या अर्थाने तारण स्वीकारतात. देवाचे वचन ऐकणाऱ्या लोकांपैकी केवळ 1/4 लोकांचेच खरोखर तारण झाले आहे. अनेक जण प्रतिसाद देतात, पण त्यापैकी थोडेच प्रामाणिकपणे ख्रिस्ताला स्वीकारतात. तरीही सेवा कार्यात प्रत्येक खऱ्या परिवर्तनासाठी देवाचे आभार मानले जातात. ही परिस्थिती स्वर्गाच्या राज्याशी संबंधित आहे, जिथे देवाचे वचन सर्वांपर्यंत पोहोचवले जाते, पण त्याचा स्वीकार मात्र मर्यादित लोकांकडूनच होतो. परंतु आता आजच्याच जगात स्वर्गाच्या राज्याच्या स्थितीचा आणखी एक पैलू आपल्याला पाहायला मिळतो. हे अशा एका माणसाचे चित्र आहे ज्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले होते. आपण वाचूया 25वे वचन. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. कोण झोपले आहे याकडे लक्ष द्या. जेव्हा लोक झोपले होते तेव्हा शत्रू आला. लक्षात ठेवा, पेरणारा हा प्रभू आहे आणि त्याला कधीच डुलकी लागत नाही किंवा तो झोपतही नाही. सैतान हा शत्रू आहे आणि तो गव्हामध्ये निधन पेरतो. हे निधन म्हणजे खोटी तत्वे आहेत. आजच्या काळात अशा प्रकारची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. पुढे आपण जाऊया. 26वे वचन. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. जेव्हा गहू आणि निधन सुरुवातीला वाढू लागतात तेव्हा त्यांच्यामध्ये फरक करणे कठीण असते. खरं सांगायचे तर अनेक पंथ आणि विविध वाद सुरुवातीला ऐकायला खूपच चांगले वाटतात. साधारणपणे 12व्या किंवा 13व्या धड्यापर्यंत तुम्ही त्यांना खऱ्या गोष्टीपासून वेगळं ओळखू शकत नाही. हेच ते धडे असतात ज्यामध्ये ते आपली खोटी तत्वे किंवा शिकवण मांडतात. एकदा कोणीतरी डॉक्टर मगी यांना म्हणाले, डॉक्टर मगी, तुम्ही अमुक तमुक व्यक्तीवर टीका करू नये. मी त्यांचे प्रवचन ऐकले होते आणि त्यांनी खरोखरच सुवार्तेचा प्रचार केला होता. बरं, ते अधूनमधून सुवार्तेचा प्रचार करतात हे खरे आहे, पण त्या व्यतिरिक्त ते ज्या इतर गोष्टी बोलतात त्यामध्ये चूक किंवा दोष असतो. पहा ना, ते गव्हामध्ये निधन पेरण्याचे काम करतात. आता आपण हे पाहूया की त्या पेरणाऱ्याला हे माहीत होते की त्या निधनासाठी जबाबदार कोण होते. यासाठी आपण वाचूया 27 ते 30 वचने. परंतु ही वचने आपल्याला स्वतः वाचावीत अशी मी तुम्हाला विनंती करतो. हे समजून घेण्यासाठी आणि त्याचा अर्थ लावण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे रूपक म्हणजे चित्र आहे. आमचा प्रभू म्हणतो, निधन उपटून काढण्याचा प्रयत्न करू नका. त्या दोघांनाही एकत्र वाढू द्या आणि जेव्हा त्यांना पूर्णपणे ओंब्या येतील तेव्हा तुम्हाला ओळखता येईल की यातले निधन कोणते आणि गहू कोणते आहेत. कोणीतरी माझ्याकडे येते आणि विचारते, तुम्हाला काय वाटते, जग दिवसेंदिवस सुधारत आहे का? मी उत्तर देतो की हो, मला असेच वाटते की जग सुधारत आहे. दुसरे कोणीतरी मला विचारतात, तुम्हाला काय वाटते, जग दिवसेंदिवस बिघडत चालले आहे का? मी त्यांना सांगतो की हो, माझा असाच विश्वास आहे की जग बिघडत चालले आहे. या दोन्ही उत्तरांना ऐकणारी एखादी तिसरी व्यक्ती म्हणते, तुम्ही नक्की काय करण्याचा प्रयत्न करत आहात? दोन्ही बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करत आहात का? प्रत्येकालाच खुश करण्याचा प्रयत्न करणे हे तुमच्या स्वभावाला शोभणारे नाही. अगदी बरोबर, पण वस्तुस्थिती अशी आहे की दोन्ही गोष्टी सत्य आहेत. गहूही वाढत आहे आणि निधनही वाढत आहेत. जग सुधारत आहे म्हणजेच गव्हाला ओंब्या येत आहेत. आजच्या इतके बायबलचे शिक्षण यापूर्वी कधीच उपलब्ध नव्हते. त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. शिवाय देवाचे असे अनेक अद्भुत संत आहेत जे त्याच्या वचनावर प्रेम करतात आणि त्याचे रक्षण करण्यासाठी आपला प्राणही द्यायला तयार असतात. प्रियांनो, तो गहू आता बहरत आहे.
तथापि जग अधिकच बिघडत चालले आहे. खूप तण वाढत आहे. मी बऱ्याच काळापासून मी सेवा कार्यात आहे. सुरुवातीला पंथाला स्वच्छ करण्याचा माझा उद्देश होता. पण प्रत्यक्षात माझ्या लक्षात आले की मी माझ्या पंथाला सरळ करू शकत नाही. या वचनातून आणि संबंधित वचनांमधून मला हे कळल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझे काम देवाचे वचन सांगणे हे आहे. मी आता निधन उपटत फिरत नाही, कारण माझ्या लक्षात आले आहे की जेव्हा तुम्ही निधन उपटता तेव्हा तुम्ही त्यासोबत काही गहू देखील उपटून काढता. पण आता मला माहीत आहे की माझे काम निधन उपटणे नाही तर गहू पेरणे आहे. देवाचे वचन पेरण्याची जबाबदारी माझी आहे. या जगात गहू म्हणजे खरे विश्वासणारे आणि निधन म्हणजे खोटे किंवा अविश्वासी दोन्ही एकत्र वाढत आहेत. ख्रिस्ताच्या पहिल्या येण्यापासून त्याच्या पुनरागमनापर्यंतचा काळ असा आहे की जेथे ख्रिस्ती धर्मातही ही मिश्र स्थिती दिसते. संघटित मंडळी आणि खरी मंडळी यामध्ये फरक आहे. पण संघटित मंडळी ही ख्रिस्ताची मंडळी नाही. त्याची मंडळी त्या अदृश्य संतांच्या संख्येने बनलेली आहे. जेव्हा मी अदृश्य म्हणतो तेव्हा माझा अर्थ असा आहे की ते कोणत्याही संस्थेपुरते मर्यादित नाहीत. खरी मंडळी ही कोणत्याही संस्थेपलीकडे जाऊन ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या खऱ्या विश्वासणाऱ्यांनी बनलेली असते. गहू आणि निधन एकत्र वाढत असल्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज नाही. एक दिवस प्रभू आपला विळा घालून निधन आणि गहू वेगळे करेल. मी आभारी आहे की हे माझे काम नसेल, कारण मला भीती वाटते की मी काही गहू उपटून काढून. आता आपण मोहरीच्या दाण्याचा दृष्टांत याविषयी पाहूया. हा दृष्टांत एका वेगळ्या प्रकारच्या बीजाचे वर्णन करतो. वाचूया आपण 31 आणि 32 ही वचने. त्याने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करतात. मोहरीचे झाड हे चर्च किंवा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचे योग्य प्रतीक नाही. कारण बायबलमध्ये विश्वासणाऱ्यांचे वर्णन सहसा फळ देणाऱ्या झाडांद्वारे केले जाते. मोहरी हा फक्त मसाल्याचा पदार्थ असल्याने त्यात पोषण मूल्य नसते आणि तो मुख्य अन्न म्हणून उपयोगी नाही. त्यामुळे तो आध्यात्मिक जीवनाचे योग्य प्रतीक मानला जात नाही. मोहरीच्या दाण्याचे रूपांतर लहानशा बलूत फळाप्रमाणे एखाद्या विशाल ओक वृक्षात होत नाही. ते एक झुडूप आहे. ते वाळवंटी प्रदेशात सर्वाधिक बहरते. मोहरीचा दाणा हा सर्व बियांमध्ये सर्वात लहान असतो. काही वर्षांपूर्वी एका उदारमतवादी धर्मोपदेशकाने असा शोध लावला की मोहरीचा दाणा हा काही सर्व बियांमध्ये सर्वात लहान नाही. त्याला वाटले की आपण बायबलमधील एक चूक शोधून काढली आहे. सर्व बियांमध्ये सर्वात लहान या विधानाचा आपल्या प्रभूला नक्की काय अर्थ अभिप्रेत होता? त्याच्या श्रोत्यांना ज्या बियांविषयी माहिती होती त्या सर्व बियांमध्ये मोहरीचा दाणा हाच सर्वात लहान होता. माझा असा समज आहे की ज्या वनस्पतींच्या वर्गात मोहरीचा समावेश होतो त्या वर्गातील सर्व बियांमध्ये हा दाणा सर्वात लहान आहे. हे खरोखरच एक अतिशय लहान बीज आहे, पण जेव्हा तो वाढतो तेव्हा तो सर्व वनस्पतींमध्ये सर्वात मोठा होतो आणि त्याचे एका झाडात रूपांतर होते. इतके की आकाशातील पक्षी येतात आणि त्याच्या फांद्यांवर आश्रय घेतात. हा दृष्टांत ख्रिस्ती विश्वाच्या बाह्य वाढीचे दर्शन घडवतो, अगदी ज्याप्रमाणे खमीराचे दृष्टांत ख्रिस्ती विश्वाच्या अंतर्गत स्थितीविषयी भाष्य करतो. चर्चने किंवा मंडळीने संपूर्ण जगाचे धर्मांतर घडवून आणले नसले तरीही जगावर प्रचंड प्रभाव नक्कीच पडला आहे. ज्या ज्या ठिकाणी ख्रिस्ती धर्म पोहोचला आहे त्या प्रत्येक ठिकाणाला ख्रिस्ती विश्व असे संबोधले जाऊ शकते. हा दृष्टांत संघटित चर्चच्या बाह्य वाढीचे चित्रण करतो. चर्च आणि जग हे आता इतके भयानकपणे एकच जीव झाले आहेत की त्यांची सरमिसळ झाली आहे. चर्चमधील व्यक्ती आणि जगातील व्यक्ती यांच्यामध्ये आता खऱ्या अर्थाने एकीकरण घडून आले आहे.
आजच्या काळात या दोन्ही गटातील लोक अगदी सारख्याच प्रकारे जीवन जगत आहेत आणि वागत आहेत. ख्रिस्ती लोकांनी जगात मीठ असावे, मोहरी नव्हे. आकाशातील पक्षी येतात आणि त्याच्या फांद्यांवर वस्ती करतात. एकदा एका उदारमतवादी धर्मोपदेशकाने या पक्ष्यांचा अर्थ वेगवेगळे पंथ असा लावला होता. त्यांनी बॅप्टिस्ट पक्षी, प्रेस्बिटेरियन पक्षी, मेथॉडिस्ट पक्षी आणि इतर सर्व चर्च गटांना पक्षी म्हणून संबोधले होते. अर्थातच हे आपल्या प्रभूने पहिल्या दृष्टांतात पक्ष्यांबद्दल केलेल्या स्वतःच्या स्पष्टीकरणाच्या अगदी विरोधात आहे. आपण याबद्दल खात्री बाळगू शकतो की या प्रवचनातील दृष्टांतामध्ये आलेले पक्षी कोणत्याही चांगल्या गोष्टीचे प्रतीक नाहीत, तर ते उलट दुष्टतेचे प्रतिनिधित्व करतात. रस्त्याच्या कडेला पडलेले बी जे पक्ष्यांनी उचलून नेले ते हेच पक्षी होत. आपल्या प्रभूने सांगितले की हे पक्षी त्या शत्रूचे म्हणजे सैतानाचे प्रतिनिधित्व करतात. मला भीती वाटते की आजचे ख्रिस्ती जग हे एका अशा मोहरीच्या झाडासारखे झाले आहे जे अनेक घाणेरड्या पक्ष्यांनी भरलेले आहे. आता आपण खमीराचा दृष्टांत याविषयी पाहू. खमीराचा दृष्टांत हा या अध्यायातील अत्यंत महत्त्वाचा म्हणजे किल्लीसारखा दृष्टांत आहे. याचे महत्त्व तुमच्या लक्षात आणून देण्याचा मी प्रयत्न करतो. सर्वप्रथम मत्तेकृत शुभवर्तमान हे संपूर्ण बायबलमधील एक मुख्य पुस्तक आहे. दुसरे म्हणजे या पुस्तकातील 13वा अध्याय हा एक मुख्य अध्याय आहे. आणि तिसरे म्हणजे या 13व्या अध्यायातील 33वे वचन हे सर्वात महत्त्वाचे वचन आहे. त्यामुळे खरे तर आपल्यासमोर बायबलमधील एका अत्यंत महत्त्वाच्या वचनाचाच विचार मांडला गेला आहे. आता या वचनातील अत्यंत महत्त्वपूर्ण शिकवण लक्षात घ्या. वाचूया आपण 33वे वचन. त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपवून ठेवले, जेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. स्वर्गाचे राज्य हे खमीरासारखे आहे. पण इथेच थांबू नका. ते खमीर एका स्त्रीने घेतले आणि 3 मापे पिठात मिसळून ठेवले. हे खमीर कशाचे प्रतिनिधित्व करतो? काही लोक या खमीराचा अर्थ शुभवर्तमान असा लावतात, पण त्यांना वस्तुस्थिती अधिक चांगल्या प्रकारे माहीत असायला हवी होती. बायबलमध्येही कुठेही खमीराचा वापर एखाद्या चांगल्या तत्वाचे प्रतीक म्हणून केलेले आढळत नाही. ते नेहमीच दुष्टतेच्या तत्वाचे प्रतीक म्हणून वापरले गेले आहे. खमीर हा शब्द बायबलमध्ये एकूण 98 वेळा आला आहे. जुन्या करारात सुमारे 75 वेळा आणि नवीन करारात सुमारे 23 वेळा. आणि प्रत्येक वेळी तो नकारात्मक किंवा वाईट अर्थानेच वापरला गेला आहे. महान विद्वान डॉक्टर लाईटफूट यांनी असे विधान केले आहे की ज्यू धर्मपंडित म्हणजे रब्बी आपल्या लेखनात खमीराचा वापर नेहमीच दुष्टतेचे प्रतीक म्हणून करत असत. जुन्या करारात देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या अर्पणांमध्ये त्याचा वापर करण्यास मनाई होती. नव्या करारात आपल्या प्रभूने परुषी आणि सदुकी यांच्या खमीरापासून सावध राहण्याचा इशारा मत्तय याचा 16वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये दिला आहे. आणि प्रेषित पौलाने द्वेष व दुष्टतेच्या खमीराविषयी करिंथकरास पहिले पत्र 5वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगितले आहे. पवित्र शास्त्रातील प्रतिकात्मकता स्वतःशीच विसंगत नसते आणि आपण खात्री बाळगू शकतो की येथे मत्तय 13मध्ये खमीराचा वापर चांगल्या अर्थाने केलेला नाही. खमीर म्हणजे सुवार्ता नव्हे. सुवार्तेचे प्रतिनिधित्व पिठाच्या 3 मापांनी केले आहे. हे आपल्याला कसे कळते? कारण पीठ धान्य किंवा बी पासून बनवले जाते. आणि आपल्या प्रभूने पेरणाऱ्याच्या दृष्टांतात आपल्याला आधीच सांगितले आहे की बी हे देवाच्या वचनाचे प्रतिनिधित्व करते. लक्षात ठेवा की हा दृष्टांत ख्रिस्ताच्या अस्वीकारापासून ते त्याच्या गौरवापर्यंतच्या काळात, जेव्हा तो आपले राज्य स्थापन करण्यासाठी परत येईल, या पृथ्वीवर देवाच्या वचनाचे काय होते याचे एक चित्र आहे. पीठाने दर्शविलेल्या देवाच्या वचनाचे काय होते हे लक्षात घ्या. ही स्त्री समोर येते आणि जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये एखाद्या स्त्रीचा उपयोग सैद्धांतिक अर्थाने केला जातो, तेव्हा तिचा उपयोग नेहमीच दुष्टतेचे प्रतीक म्हणून केला जातो.
ती खमीर घेते आणि ते पिठात लपवते. जर खमीर सुवार्तेचे प्रतीक असेल तर तिने ते का लपवले? सुवार्ता घरांच्या छतांवरून ओरडून सांगितली पाहिजे आणि पृथ्वीच्या कानाकोपऱ्यापर्यंत तिचा जयघोष केला पाहिजे. साहजिकच खमीर हे दुष्टतेचे प्रतीक आहे आणि ती स्त्री ते पिठात घालते, जे सुवार्तेचे म्हणजेच देवाच्या वचनाचे प्रतीक आहे. आजच्या काळात आपण हे निश्चितपणे प्रत्यक्षात पाहतो. असा कोणताही पंथ किंवा वाद नाही जो बायबलकडे दुर्लक्ष करतो. मला असे आढळून येते की जे सैतानाची उपासना करतात, म्हणजे भूतांचे उपासक, ते सुद्धा बायबलचा वापर करतात. सर्व प्रकारचे खोटे शिक्षक पिठात म्हणजेच देवाच्या वचनात खमीर घालतात. खमीर काय करते? तर खमीर हा एक पदार्थ आहे, जसे की ईस्ट, जो आंबवण्याची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी वापरला जातो. जेव्हा ते पावाच्या पिठात टाकले जाते तेव्हा ते पीठ फुगवते आणि ते त्याला चविष्टही बनवते. याच कारणामुळे बऱ्याच लोकांना काही विशिष्ट पंथांमध्ये एक वेगळाच थरार आढळतो. नैसर्गिक चवीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास खमीर न घातलेला पाव अगदीच बेचव लागतो. थोडेसे खमीर त्याला खरोखरच मदत करते. माझी आई फार स्वादिष्ट बिस्किटे बनवायची. ती पिठात खमीर घालून ते फुगवण्यासाठी स्टोव्हच्या मागच्या बाजूला ठेवायची. मग मी स्वयंपाकघरात धावत आलो तर ती मला गप्प करायची आणि माझी आई ती बिस्किटे खाली पडू देत नसे. जेव्हा ती बिस्किटे एका विशिष्ट उंचीपर्यंत फुगायची तेव्हा आई त्यांना ओव्हनमध्ये ठेवून भाजून आंबवण्याची प्रक्रिया थांबवायची. तुम्ही कधी पाहिले आहे का की जेव्हा तुम्ही पिठाला फुगत राहू देता तेव्हा काय होते? मी तुम्हाला सांगतो, त्यातून भ्रष्टाचाराचे एक भांडे तयार होते. अशी गोष्ट जी तुम्हाला खायला आवडणार नाही. खमीर हे दुष्टतेचे तत्व आहे. हा दृष्टांत शिकवतो की मंडळीमध्ये चुकीच्या सिद्धांतांचा शिरकाव झाल्यामुळे अखेरीस संपूर्ण धर्मत्याग होईल. स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे, जे एका स्त्रीने घेतले आणि 3 मापे पिठात मिसळून ठेवले आणि ते सर्व पीठ फुगून आले. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने लुकाचे शुभवर्तमान 18 अध्याय आणि 8 या वचनात म्हटले, तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? ग्रीक भाषेत ज्या प्रकारे हा प्रश्न विचारला आहे त्यावरून त्याचे उत्तर नकारात्मकच अपेक्षित आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो असे म्हणत आहे की जेव्हा तो परत येईल तेव्हा जग संपूर्ण धर्मत्यागात असेल. आणि प्रेषित पौल सेवा कार्यासाठी अभ्यास करणाऱ्या एका तरुणाला लिहिताना असा इशारा देतो की अशी वेळ येईल जेव्हा ते योग्य सिद्धांत सहन करणार नाहीत. आपण तिमोथेला दुसरं पत्र 4 अध्याय आणि 3 हे वचन पाहू शकता. मंडळीचा अंतिम संपूर्ण धर्मत्याग लावदिकियाच्या मंडळीमध्ये प्रकट होतो. यासाठी आपण प्रगटीकरण 3 अध्याय 14 ते 19 वचने पाहू शकता. प्रियांनो, आपली वेळ संपली आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. प्रभूजी, तू आज आम्हाला शिकवलेलं आहेस की कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही कशा प्रकारे आमची वागणूक असावी. होय प्रभूजी, काही काही वेळेस आम्ही परिस्थितीमध्ये गोंधळून जातो आणि नको त्या गोष्टी करायला लागतो. परंतु तू आज आम्हाला शिकवलेलं आहेस की गहू आणि निधन या दृष्टांताच्या द्वारे की कोणत्या वेळीस आम्ही ते निधन उपटावे. होय प्रभूजी, अशा प्रकारचा चलाखपणा, हुशारीपण तो आम्हा प्रत्येकाला दे. त्यासोबतच प्रभूजी, तू आम्हाला दाखवून दिलेलं आहेस की सैतान कसा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. होय प्रभूजी, तुझं वचन जे आम्हाला शुद्ध करतं, जे आम्हाला मार्गदर्शन करतं, प्रभूजी, ते जर आमच्या अंतःकरणातून सैतान घेऊन जातो तर निश्चितपणे प्रभूजी, आजही आम्ही तुझ्या आशीर्वादाला उणे असे आहोत. परंतु बापा, आम्ही तुला विनंती करतो, तुझ्यामध्ये दृढतेने राहण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
कशला येण्याची माझा दोष घोर उसेल सगळा येशूच्या रक्त भरले प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की देवाचे सत्य समजण्यासाठी आपले हृदय खुले आणि तयार असणे आवश्यक आहे. येशू दृष्टांताद्वारे शिकवतो, जेणेकरून जे शोधतात त्यांना सत्य अधिक स्पष्ट होईल, पण जे नाकारतात त्यांना ते समजणार नाही. आपण पेरणी करणाऱ्या या दृष्टांतातून शिकतो की या जगात चांगले आणि वाईट दोन्हीही एकत्र वाढतात, पण शेवटी देव न्याय करणारा आहे. मोहरीचे दाणे आपल्याला शिकवते की देवाचे राज्य लहान सुरुवातीपासून मोठ्या प्रभावापर्यंत वाढते, आणि खमीर दाखवते की देवाचे कार्य आतून हळूहळू संपूर्ण जीवन बदलते. या सर्व दृष्टांतांमधून आपल्याला समजते की देवाचे राज्य शक्तिशाली आहे. जरी ते सुरुवातीला लहान आणि साधे वाटले तरी पुढील भागात आपण आणखी काही दृष्टांत पाहणार आहोत, जे देवाच्या राज्याच्या मूल्याबद्दल आणि अंतिम न्यायाबद्दल शिकवतात. तोपर्यंत देवाच्या वचनात वाढत राहा आणि त्याच्या राज्याचा भाग बना. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. पक्षी सैतानाचे प्रतीक आहेत. आजचा प्रश्न, पॅराबल हा शब्द ग्रीक भाषेतील कोणत्या शब्दावरून आला आहे? ए. पॅराबोल, बी. पॅराबॉल, सी. पॅरागॉन, डी. पॅराडिन. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.